श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, बरेचदा आपण तुळस लावतो आणि तुळस लावल्याच्या नंतर ती लगेच सुकून जाते. खूपदा लावतो आणि किती वेळा लावली तरी ते सुकून जाते. मग आपली तुळस कशी लावायची? कोणत्या दिवशी आपण तुळशी लावायचं? रविवारी, बुधवारी आणि एकादशीला तुळशीला कधीच उपटायचं नाही. तुळशीला उपटून कधी आणून कधी लावायचं नाही. मग आपल्याला एखादा शुभ दिवस पाहायचा आहे किंवा गुरुपुष्य योग आहे, रविपुष्य योग आहे त्या दिवशी, किंवा एखादा छान सोमवार आहे किंवा गुरुवार आहे, असा चांगला दिवस आपल्याला पाहायचा आहे. आणि त्या दिवशी एकादशी वगैरे नसली पाहिजे, हे पण आपल्याला पाहायचं आहे. मग आणल्याच्या नंतर आपण काय करतो, जी कुंडीमधली माती आहे ती पूर्ण काढून घ्यायची. काढल्याच्या नंतर काय करायचं आहे, त्या मातीमध्ये जे काही मुळा वगैरे असतं ते सगळं काढून बाजूला ठेवायचं आहे. आणि त्या मातीवरती आपल्याला एक वेळा एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. काय करायचं आहे, त्या मातीवरती आपल्याला एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. नंतर ती माती कुंडीमध्ये टाकायची आहे. कुंडीमध्ये जेव्हा आपण माती टाकतो त्यावेळेला बघा, आपल्याला काय करायची, 1 ते 2 चम्मच हळद त्या मातीच्या आपण जिथे तुळस लावतो तिथे टाकायची आहे. याच्यामुळे का ते लक्ष्मी प्राप्तीचा हा खूपच सुंदर उपाय आहे. लक्ष्मी प्राप्ती पण आहे आणि आपण जी तुळस लावतो ती आपल्याकडे अखंड जगून राहते आणि छानपैकी आपल्याला आशीर्वाद देते, भरभरून आशीर्वाद देते. कारण ती हिरवी कंच ज्यावेळेस राहते त्यावेळेस तिचा आशीर्वाद आपल्या घरावरती असते, हे सगळ्यांना माहिती आहे. मग आपल्याला 2 चमचे हळद त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि नंतर आपल्याला ती तुळस त्याच्यामध्ये लावायची आहे. अशा प्रकारे आपल्याला तुळशी मातेला लावायचं आहे. आणि खरंच मनापासून जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरायचं नाही. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला कोणीही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.